नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आहोत सातारा जिल्हा आणि खंडाळा तालुक्यामध्ये असणारं भादेगाव. ह्या भादेगावची जी परंपरा आहे आणि या गायकवाड वस्तीवर जी परंपरा आहे ते गेली 51 वर्ष या ठिकाणी कान्होराज महाराज यांच्या पालखीचा आगमन सोहळा होतो आणि येणाऱ्या भाविकांना चहा नाश्ता वाटप केला जातो. 91 खऱ्या अर्थानं 51 वर्षाची परंपरा राखणारा संपूर्ण या ठिकाणी. पण सर्वप्रथम मी गायकवाडांच्याकडे जातोय. गायकवाड साहेब, 51 वर्ष आपण पदार्पण करताय. पालखीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय. बघता बघता 100हून झालेली सुरुवात आज जवळजवळ 5000 वर टेकलेली आहे. काय आनंद होतो? आम्हाला खूप आनंद आहे. महाराष्ट्रातील वारकरी या कान्होराज महाराज पालखी 51 वर्ष आहे. गायकवाड कुटुंबाच्या वतीनं आमची आज 51 वर्ष झालं. आम्ही चहा पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था त्यांची करत असतो. ही परंपरा अखंडित सेवेत राहो ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि ती आम्ही करत राहोत. आमचं नाही म्हटलं तर एक दुसरी पिढी आता आम्ही कार्यरत आहोत याच्यामध्ये. आणि आम्हाला खूप आनंदाचा सोहळा आहे. केंदूर, पाबळ, शिरूर तालुक्यातील सर्व भाविक या सोहळ्यात आगमनात येत असतात. काका, काय आनंद होतोय? अनेक येणाऱ्या वाड्यांचं आपण स्वागत करताय. रामकृष्ण हरी माऊली. आज आम्हाला एवढा आनंद होतोय की महाराष्ट्रामध्ये सगळं जे महाराष्ट्राचं आपलं ग्रामदैवत म्हणलं तरी चालेल, पांडुरंग, त्याच्यासाठी सर्व भक्त मंडळी पंढरपूरला चाललेले आहेत. अशा या पंढरपूर वारीच्या आमच्या केंदूरवरून श्री संत कान्होराज महाराजांची पालखी आज 51 वर्ष, गेल्या वर्षी तर 50 वर्ष रौप्य महोत्सव गावांनी साजरा केलेला आहे. आणि जो तो आपापल्या परीने सेवा पांडुरंगाच्या आलेल्या माऊलींची सेवा करत असतो. परंतु आमच्या गायकवाड मळ्यातून सुद्धा आम्ही चहा पाणी नाश्ता यांची सोय केलेली असते. जय रामकृष्ण भाई. आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक वर्षापासून सेवा या ठिकाणी केली जाते. काय आनंद होतो? आता आपल्या भाडेगावात गायकवाड वस्ती येथे कान्होराज संतश्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी यांचे आगमनाचे आपण सोहळा चांगल्या छान पद्धतीने साजरा करत आहोत. या गायकवाड वस्ती इथे गायकवाड परिवाराच्या वतीने या वारकऱ्यांचं चहा नाश्ता पाणी देऊन सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. ह्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे. मी ताईंच्याकडे जातोय. ताई, काय आनंद होतोय की अनेक वर्ष या ठिकाणी आपली सेवा केली जाते किंवा पालखीची सेवा केली जाते? काय आनंद होतो? रामकृष्ण हरी. मी गेल्या 5 वर्षापासून कान्होराज महाराज यांच्या पालखीमध्ये येत आहे साबळेवाडीवरून. तर माझा अनुभव खूप छान आहे. कारण माऊलीची पालखी एकदा निघल्यानंतर सगळे माणसं एक माऊली स्वरूप होतात आणि सगळ्यांना असं वाटतं पालखी आली म्हणजे आपल्या दारात म्हणजे माऊलीच आलेत ह्या भावनेने सगळे माणसं. आम्ही साबळेवाडीचे. तर मग हो ठीक आहे. हा, तर मग सगळे माणसं म्हणजे नाही का इथले पण लोक खूप छान आहेत. प्रत्येक वर्षी सगळ्यांची एवढी व्यवस्थित काळजी घेतात, सगळ्यांना चहा नाश्ता देतात. आणि आम्हाला पण प्रत्येक वर्षी असं वाटतं की कधी पालखी जवळ येईल समजा नाही का जाण्यासाठी. खूप सगळे म्हणजे एकमेकांना खूप सहकार्य करतात. एक वेगळा आनंद या वारीमध्ये बघायला मिळतोय. माझ्यावर ताई जोडले. ताई, अनेक वर्ष आपण येतोय. आपल्या वाड्या आहेत सगळ्या. आपण साबळेवाडीकर आहे आणि मोठ्या संख्येने आपण पाबर असेल, केंदूर असेल, अनेक वाडे आहेत. काय आनंद होतो? आनंद होतोय. आम्ही पहिले केंदूरच्या दिंडीत येत होतो. नंतर आम्ही 5 वर्ष झाले आमची दिंडी काढली साबळेवाडीनी. इथं आमची चांगली व्यवस्था होती, राहण्याची, नाश्ता पाणी सर्व भेटतं आणि खूप आनंद होतो. हाच एक वेगळा आनंद या ठिकाणी बघायला मिळतोय. त्याचबरोबर वर्षानुवर्षे या ठिकाणी केलेले आपल्याला बघायला. काका, काय आनंद होतोय की अनेक वर्ष आपण या ठिकाणी येता. 51 वर्ष, गेल्या वर्षी रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला होता. काय आनंद होतो? एकदम भरपूर आनंद. भादेकर मंडळी इतका आनंद कुठंच मिळत नाही. भादेकर भजनी मंडळी आहे. आमचे नवनाथ सेठ मुंबईहून तुम्हाला घेऊन येतात, माझ्याकडे पण येतात. आम्ही साबळेहून येतो, किंडोरहून येतो. पंचकृषी लोक इतना आनंद घेतात. भरपूर आनंद मिळतो. माऊली संघ काय कमी आहे, तिथं भरपूर आनंद मिळतो. आणि भादेकर मंडळ ते इतका उत्साहात आमचं स्वागत करतात बेसाप. आणि हाच आनंद आपल्याला वारीमध्ये बघायला मिळतोय. भादेकरांचा एक वेगळा या ठिकाणी. काका, काय आनंद होतोय? खूपच आनंद होतो. 51 वर्ष झालेली आहेत म्हणजे किती पिढ्या म्हणजे आता आणि पुढल्या पिढ्यांवर हे जे संस्कार होतात या वारीचं हेच वैशिष्ट्य आहे. म्हणजे जे वडलोपार्जित जी परंपरा आहे ती लहान मुलांमध्ये सुद्धा रुजवण्याचं हे वारी हे खूप मोठं साधन आहे. आणि गायकवाड सुद्धा कुटुंब ही परंपरा जपत आहे. तर गायकवाड कुटुंबाला कान्होराज महाराज पालखी संस्थानचे अध्यक्ष या नात्यानं
मी त्यांनाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. खऱ्या अर्थाने 51 वर्षे लावलेलं छोटंसं रोपट आहे, त्याचा प्रचंड मोठा वटवृक्ष बघायला मिळतोय. एक पत्रकार या नात्याने काय आनंद होतोय आपल्याला? धन्यवाद. खरं तर मंडळी, साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा. खरं तर भादेगावामध्ये आता माझं 3रं वर्ष आहे आणि भादेगावामध्ये येत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो की आमचा अतिशय उत्सवामध्ये ती लोक स्वागत करत असतात. आणि पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला सर्वजण जात असताना खरं तर मी नेहमी म्हणत असतो की पंढरीची वारी जगात भारी. आज भादेनगरीमध्ये संतश्रेष्ठ कान्होराज महाराज खरं तर या ठिकाणी आज मुक्कामी आहे. त्यामुळे सर्वांनाच आनंद झालेला आहे. गायकवाड परिवार गेली अनेक वर्ष सातत्याने आमची सर्वांची चांगल्या पद्धतीने सेवा करत आहे. त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो, भादेकरांनाही धन्यवाद देतो आणि तुम्हालाही धन्यवाद देतो आमची बाईट घेतल्याबद्दल. आणि म्हणूनच एक वेगळेपण आपल्याला या संपूर्ण गायकवाड परिवार बघायला मिळतोय. कॅमेरामॅन शमिका गंद्रे, समी रिपोर्टर सागर पाटील, खंडाळा, भादे.